ध्यान आवडे निरंतर आवडे जय विठो
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय सुकृताचे जोडी बहु सुकृताचे जोडी बहु सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठल बरबा go.
सर्व सोयी जाय त्याची सर्व सोयी जाय पोटे वाहे त्याचे सर्व सोयी वाहे सर्व सोयी वाहे त्याचे सर्व सोयी वाहे ऐसे कळवळ्याची जाती ओ करी नावा विना प्रीती करी नावा विना प्रीती ऐसे गरवाल्याने जाते करी नावा विना प्रीती करी नावा विना प्रीती करी नावा विना प्रीती मने माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची जाते करी नावा विना प्रीती करी नावा विना प्रीती करी नावा विना प्रीती ऐसे गरवाल्याने जाते करी नावा विना प्रीती करी नावा विना प्रीती करी नावा विना प्रीती हरे गोपाल कुमार 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 चित वाहे माहुल चित वाहे वाहे माऊली चित ऐसे गावा राधी दादी
करिला भावेन प्रीती का
जाधी माऊलीचे चित्त, बेस कमी करा. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, पोटी भार वाघे त्याचे सर्वस्व घी साघी. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. बेस कमी करून थोडा ट्रबल वाढवा. माझे तुम्हा संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. समचरण सरोजं सांद्र नीलांबदावं, जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदा यधवलहासं विठ्ठलं पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरी चरण संतांची या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यांधकारां पहां. हस्ते स्फटिकमालिकां विदधती पद्मासनीं संस्थितां. वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल लिकुराचे गीत जाणी माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला भंग. ऑलरेडी बेस आहे का माईक मध्ये? बेसचा माईक मला दिलाय तुम्ही.
विठ्ठल ढला 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारेकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारी परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू थोडा गेन द्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारी माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत मोबाईल बंद ठेवा प्लीज आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशैर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्य रागरसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चार चरणाचा उत्कृष्ट संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबराय संतत्व जगाच्या समोर ठेवत असताना संतत्वाला मातृत्वाची उपमा देतात संतत्वाला उपमा कशाची द्यावी म्हणून मातृत्व एवढं श्रेष्ठ उदाहरण जगाच्या पाठीवरती जगद्गुरु तुकोबरायांना सापडलं नाही संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली पण संतत्व जगाच्या समोर ठेवत असताना मातृत्व संतत्वाच्या पेक्षाही श्रेष्ठ होऊन बसलं आणि निकृष्ट असलेलं मातृत्व संतत्वापेक्षाही श्रेष्ठ झालं लाईनीत येऊन बसलं 3 चरणामध्ये मातृत्वाचे गोडवे गायलेत आणि शेवटच्या चरणामध्ये संतत्व जगाच्या समोर ठेवलं असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा लबडे परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी सौभाग्यवती अश्विनीताई संदीपरावजी लबडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त ठेवलेला हरिकीर्तनाचा 1 दिवसीय महोत्सव श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात पुण्यस्मरण कोणाचंही नसतं ज्यांचं स्मरण केलं असता पुण्य करण्याचं स्फुरण निर्माण होतं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे तसं पाहिलं तर प्रसंग अत्यंत दुःखाचा आहे 1 वर्षभरापूर्वी अश्विनीताईंचं दुःखद निधन झालं परिवाराने आणि संदीप भाऊने अनेक प्रयत्न केले त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रयत्न निष्फळ झाले शेवटी नीतीच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही आया हे सो जायेगा राजा रंक फकीर विशिष्ट वयामध्ये माणूस गेला तर त्याचं दुःख काही नसतं पण अपेक्षा ठेवून अपेक्षांचा भंग झाला लेकरं लहान असताना तारुण्यात जर व्यक्ती गेला तर दुःख 1000 पटीनं वेगळंच असतं या लबडे परिवाराच्या 1 वर्ष दुःखामध्ये आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे सामील झाले या दुःखाला 1 वर्ष पूर्ण होते 1 वर्ष या परिवाराचं रडण्यातच गेलं पण आज शेवटचा अश्विनीताईला निरोप सर्वांनी प्रेमाने हसत हसत द्यायचं हे माझं बोलणं जरी तुम्हाला वेगळं वाटत असेल जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत गेलेला जीवात्मा मुक्त होत नाही ज्या दिवशी श्राद्ध होतं पिंड पदावरी दिला आपुली करी झाले माझे झाले गया वर्जन फिटली पितरांचे ऋण जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवात्मा मुक्त होत नाही आणि आजचं केलेलं पिंडदान आजचं केलेलं श्राद्ध आजचं केलेलं तर्पण हे शेवटचं तर्पण असतं हा शेवटचा पिंड असतो आज तर्पण केलं आज पिंडदान केलं की गेलेला जीवात्मा पुढच्या योनीत जाण्यासाठी आणि पुढच्या अनंताच्या प्रवासाला जाण्यासाठी मुक्त होतो म्हणून आतापर्यंत अश्विनीताई गेल्या व्यक्ती एक जाते पण तिचं प्रत्येकाशी नातं भिन्न भिन्न असतं गेलेली एक व्यक्ती कुणाची तरी लेक असते कुणाची बहीण असते कुणाची भाऊजाई असते कुणाची पत्नी असते कुणाची माय असते कुणाची सासू असते व्यक्ती एक असते पण नातं प्रत्येकाशी तिचं भिन्न भिन्न असतं अश्विनीताईंच्या पश्चात त्यांचे सर्व सासरे असतील त्यांचे दीर असतील भाई असतील त्यांच्या जावा असतील त्यांच्या सासवा असतील
त्यांचे आईवडील असतील, भगिनी असतील, त्यांचे पती असतील आणि त्यांची 2 मुलं असतील. श्री विष्णू एकनाथरावजी लबडे, विठ्ठलभाऊ एकनाथरावजी लबडे, लक्ष्मणभाऊ एकनाथरावजी लबडे, सुभाषभाऊ एकनाथरावजी लबडे, त्यांचे दीर अशोकभाऊ दत्तूरावजी लबडे, त्यांचे पती श्री संदीपभाऊ दत्तूरावजी लबडे, त्याचप्रमाणे श्री अजिंक्य चिरंजीव अजिंक्य तानाजीरावजी लबडे आणि त्यांची 2ही मुलं कुमारी संचिता आणि चिरंजीव विराज. या 2ही लेकरांना, पतीला, संपूर्ण कुटुंबाला 1 वर्षापूर्वी दुःखामध्ये टाकून अश्विनीताईंनी कायमचा या जगाचा निरोप घेतला. या लबडे परिवाराच्या दुःखामध्ये माझा वारकरी संप्रदाय सुद्धा सामील आहे. अध्यात्म जीवनामध्ये दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. ज्याचं तिकीट आलंय, ज्याचं तिकीट संपलं त्याला उतरावंच लागतं. स्टेशन आलं त्याला थांबावं लागतं. तिकीट संपलं त्याला थांबावंच लागतं. हा मृत्यू लोकाचा नियमच आहे. आजा मेला पणजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग कुणाचं तिकीट तारुण्यात संपतं. हा मृत्यू लोकाचा नियतीचा खेळच आहे. या नियतीच्या आणि मृत्यू लोकाच्या कचाट्यातून देवही सुटला नाही, देवाचा बापही सुटला नाही. येते नाही उरो आले अवतार, हो हो येते नाही उरो आले अवतार, रती पामर जीव किती दीनचार घडी काजीना दुनिया घे मुसाफिर खाना चाहे लाख करोड़ आए चाहे कोटि खत्म करा बस यही चला है जाना रिटर्न दे जा दुनिया है मुसाफिर खाना. मृत्यू लोकांमध्ये आला त्याला इथे जावंच लागतं. रामकृष्ण आले गेले त्याने जगा का ओसाची पडले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःखाचा अनुभव असतो. कुणाला तारुण्यात घ्यावं लागतो, कुणाला बालपणात घ्यावा लागतो, कुणाला म्हातारपणामध्ये घ्यावा लागतो. बालपणामध्ये माणसाची माय मरू नये, तारुण्यामध्ये कपाळाचं कुंकू कधी जाऊ नये, सौभाग्याचा जोडा जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा कधी मरू नये. हे दुःख मग सांगण्याही पलीकडचं असतं. व्यक्ती एक जाते, आज अश्विनी तर एक गेल्यात, पण प्रत्येकाला वर्षभरामध्ये ज्या दुःखाचा सामना करावा लागला. तारुण्यात व्यक्ती गेल्याच्या नंतर कुटुंबाला काय दुःख असतं मला असं वाटतं लबडी परिवाराशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. बालपणामध्ये माय गेल्यानंतर दुःख काय असतं
आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते, आई काय शेजारी नसते. आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. हजारो नाते संबंध एका कडीला, एका पारड्यात, आणि एकट्या माईचं पारडं एका पारड्यामध्ये ठेवा तुम्ही. सगळ्या नात्यांना पुरून ओढेल एवढं मातृत्व, समुद्रापेक्षा सखोल आणि आकाशापेक्षा विस्तीर्ण. जगामध्ये ज्या मातृत्वाची तुलना कोणत्या पात्राशी होऊ शकत नाही. प्रत्यक्ष सरस्वती लिहायला बसवली, पृथ्वीचा कागद समुद्राची शाई केली, आणि मातृत्वाचे गोडवे गायला प्रत्यक्ष शारदा सरस्वती बसवली, तरी मातृत्वाचं थोरपण, मातृत्वाचं मोठेपण शब्दात व्यक्त करता येणार नाही. एवढे आकाशाही पेक्षा विस्तीर्ण असलेलं मातृत्व. विठ्ठल श्रीच्या अनंत स्वरूपामध्ये या जीवसृष्टीवरती अनंत उपकार आहेत. आपल्याला जन्माला घालते ती श्री आपली आई, एक श्रीच असते. आपल्याला पहिलं नाव माकू घालते आपली आजी, आईची आई, ही एक श्रीच असते. अनंत उपकार आहेत. कदाचित अख्खं कीर्तन मी श्रीच्या उपकारावर केलं तरी शब्दा श्रीत्वाचं मोठेपण आणि थोरपण मला व्यक्त करता येणार नाही. किती कीर्तनकार येऊन गेले. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियाचा सन्मान होतो ते देश जगात वंदनीय होतो. म्हणून वाक्य काळजात उतरून घ्या. मी 1 तास शिल्लक आहे माझ्याकडे, कृपया मला विक्षेप कोणी करू नका. श्री क्षणाची पत्नी असली तर ती अनंत कालाची माता आहे, ती जगात वंदनीय. विठ्ठल त्यातही काही तर्कबुद्धीचे विचार करता स्त्रियांनी कीर्तन करावं का. काल परवा श्री गुरु वैकुंठवासी सातारकरांचा व्हिडिओ व्हायरल झाला. आदिनाथ उमा बीज प्रगटले. पहिला आदिनाथ शंकराने ज्ञान सांगितलं, ती एक बाई होती. बुवाला नाही ज्ञान सांगितलं पहिलं. आदिनाथ शंकराने पहिलं ज्ञान उमाला सांगितलं. जर शंकराला बाई चालते तर आपल्याला का चालू नाही. अजूनही मी बोलून चालते, कदाचित माझा इथे तो विषय नाही, ओघात आला म्हणून बोलते. 4 दिवस कोणती स्त्री अस्पृश्य अवस्थेमध्ये असते, ते 4 दिवस सोडले तर इतर 26 दिवस ते अति पवित्र आहे. पण इतर महिनाभर जर तुम्ही 26 दिवसामध्ये तिला त्या 4 दिवसातच लेखत असाल, स्त्री अत्यंत पवित्र आहे, स्त्री सर्वांगाने पवित्र आहे. तिच्याच पोटी जन्म घ्यायचा आणि तिलाच नावं ठेवायची. मला असं वाटतं नाव ठेवणारे का बाळातून टपकत नाहीत. जर बाईच्याच पोटी जन्म घेतात, तिच्याच हातचं खातात. बाईला नावं ठेवणाऱ्याने बाईच्या हातचं खाऊ पण नाही. मग तिच्याच जर पोटी जन्म घेऊन तुम्ही एका बाईला नाव ठेवतात, एका बाईला नाव ठेवत असताना लक्षात घ्या, जिच्या पोटी तुम्ही जन्म घेतला त्या कुशीलाच तुम्ही नावं ठेवतात. एका बाईला नाव ठेवणं म्हणजे प्रत्येक आईला नाव ठेवणं. श्री सर्वांगाने पवित्र आहे. तिच्या मर्यादा, तिच्या पवित्रतेच्या गोष्टी तिला कळत असतील तर समाजाने तिने कीर्तन करू का नाही या बाबतीत वाद घालण्याचा आधी आणि बाष्कळ वाया वेळ घालवण्याची अजिबात गरजच नाही. ती सर्वांगाने पवित्र आहे, तरी सुद्धा पुरुषी नजर तिला वाईट नजरेनेच पाहत असेल तर स्त्री पवित्रच आहे. तुमची नजर खराब आहे आणि खराब नजरेचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. विठ्ठल पहिलं बारसं करते माणसाचं, ती तिची आत्या एक बाईच असते. या जगात जन्माला घालते ती आईच असते. पहिली राखी बांधते ती बहीण, थाप द्या, पहिली राखी बांधते ती बहीण एक स्त्रीच असते. ती आत्या बनून उपकार करते, ती मावशी बनून उपकार करते, ती आजी बनून उपकार करते. या स्त्रीच्या उपकाराची यादी केली ना, माझं कीर्तन संपेल, पण स्त्रीचं महत्त्व शब्दात वर्णन करून होणार नाही. थोडक्यात एक एक उपकार तुमच्या समोर ठेवून मातृत्वाच्या उपकाराकडे मला वळायचंय. विठ्ठल तिनं आजी बनून उपकार केला. आपल्याकडे शब्द म्हणतात माय मरो पण मावशी उरो. मावशी एक प्रकारची माणसाची दुसरी आईच असते. आईची आई, वडिलांची आई, आजी. कदाचित आपल्याला आई वडिलांचं प्रेम नंतर भेटतं, पण कुटुंबात मोठ्या असताल तर आईची आई आणि वडिलांची आई लवकर प्रेम करतात. आपण भाग्यवान आहोत. 10-15 वर्षापूर्वीची पिढी तरी
आपल्याला आई वडिलाचं प्रेम उशिरा भेटलं, आपल्याला आधी आजा आजीचं प्रेम भेटलं. आणि भाग्यवान होती ती पिढी ज्यांना आजा आजीची मांडी भेटली. तिनं बहीण बनून आपल्यावरती उपकार केला. राखी बांधते, 5 रुपयाची राखी असते, पण त्या धाग्यामध्ये अनमोल किमतीचं प्रेम दडलेलं असतं. आज त्या प्रेमात सुद्धा बदल होत चालला. माझी विनंती असेल, तुमची लेक मोठी झाली म्हणून तुम्ही बहिणीला विसरू नका. आणि सगळ्या बहिणींना विनंती माझी, 10-5 लाखासाठी आपल्या रक्ताचा भाऊ कधीच तोडू नका. हे बहिणीचं प्रेम आहे. ज्यावेळी हक्काचा पदर माणसाचा जातो ना, त्यावेळी ती बहीण बापाची सुद्धा माय होते, आणि त्यावेळी ती बहीण आपल्या भावाची सुद्धा माय होते. बहीण ही माणसाची दुसरी आईच असते. भाऊ मोठा असेल वा छोटा असेल तो बापाच्या ठिकाणी असतो, आणि बहीण लहान असेल वा मोठी असेल ती आईच्या ठिकाणी असते. तुमच्याकडचे रक्षाबंधन भाऊबीजा साजऱ्या होतात की नाही मला माहिती नाही. आमच्याकडच्या भाऊबीजा आणि रक्षाबंधन केव्हा संपले. बहिणी भेटतात भावांना, पण हायकोर्टामध्ये ती म्हणते अख्खा वाटा पाहिजे. हायवेची समृद्धी नात्यातली समृद्धी घेऊन गेली. एक तर स्नेह तरी चालेल, नाही तर मग स्वार्थ तरी टिकतो. तिनं बहीण बनून आपल्यावरती उपकार केला. आणि आईकडे जात असताना आईच्या अगोदरची पायरी तिनं पत्नी बनून प्रत्येक पुरुषावरती उपकार केला. पुरुषी म्हणे एवढं चंचली, कदाचित तुम्हाला विश्वास बसेल न बसेल, तुमची लेख समजून मला पदरात घ्या. काही माझ्या भावाच्या वयाचे, काही बहिणीच्या वयाचे, बहिणीच्या वयाचे, इकडे काही भावाच्या वयाचे, इकडे आईच्या वयाचे, वडिलांच्या वयाचे, इकडे काही माझ्या आजीच्या वयाचे, आजोबांच्या वयाचे. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. विठ्ठल पुरुषी म्हणे एवढं चंचल जसं माकड एका झाडावरून कधी दुसऱ्या झाडावर उडी मारील सांगता येत नाही. पुरुषी म्हणे एवढं चंचल आहे, पण स्त्रीने प्रत्येक पात्र निभावून स्वतःच्या प्रेमाच्या बंधनामध्ये पुरुषाला आकळण्याचा प्रयत्न केला. स्त्रीने त्याला प्रेमात बांधलं म्हणून पुरुषी मन स्थिर आहे. नाही तर कधी माकडासारखं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारील अजिबात सांगता येत नाही. मी पुरुषाचा अपमान करते अजिबात याच्यातला अजिबात भाग नाही. पुरुषी मन चंचली, पण स्त्रीने वेळोवेळी त्याला आकळलंय. बहीण बनून, त्याची पोरगी बनून, त्याची पत्नी बनून, त्याची आई बनून, त्याची आत्या बनून विविध प्रेमाच्या बंधनामध्ये पुरुषी मनाला आकळण्याचा प्रयत्न तिने केलाय. सगळ्यात श्रेष्ठ जर नातं असेल तर ते पत्नीचंही. असं म्हणतात पती पत्नी शरीराने भिन्न असतात, पण त्यांचा आत्मा मात्र एक असतो. तुम्हाला माहिती आहे मंगळसूत्रामध्ये 2 वाट्या असतात. किती? आता हल्ली मंगळसूत्राची फॅशनही बदलत चालली. त्या नवऱ्याचा आकार कसा करायचा दर महिन्याला सोनार ठरवतो, आपण नाही ठरवायचं. त्या नवऱ्याचा आकार महिन्याला बदलत चालला. आता मंगळसूत्राच्या 2 वाट्या असतात. आपल्याकडे डोरले 2 घालतात. ते पेंडल तुम्ही घालायचं तर घाला फॅशन म्हणून, पण 2 डोरले असू देत जा. त्या 2 डोरल्याचा अर्थ असतो, एक सासरची खूण असते आणि एक मागे बोला पटापटा बोल, मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढं, मोकळ्या बोलत चला. एक सासरची खूण आणि दुसरी माहेरची खूण. तुम्हाला माहिती आपल्या पायात पैंजण असतात. उजव्या पायातला पैंजणाचा आवाज म्हणजे सासरची इज्जत असते, आणि डाव्या पायातल्या पैंजणाचा आवाज म्हणजे माहेरची इज्जत असते. बाई, या गावामध्ये तू सून म्हणून नांदायला आलीस, पण प्रत्येक पाऊल उचलत असताना तू उचललेल्या पाऊलाचा आवाज म्हणजे तुझ्या सासरची माहेरची इज्जत जाणार आहे. म्हणून पाऊल उचलत असताना प्रत्येक पाऊल मर्यादेने उचल. प्रत्येक ठिकाणी स्त्रीला मर्यादा घातली. पाऊल उचलत असताना पायात मर्यादा आहे, पायात जोडवे आहेत, पायात पैंजण आहेत. हा बोट करत असताना बोटामध्ये, हातामध्ये तिच्या हातातल्या बांगड्या आवाज करून देतात की बाई तू कुणाची तरी मर्यादा आहेस. बोट करत असताना मर्यादा ठेव. तिला वर पाहत असताना तिच्या कपाळाचं कुंकू तिला मर्यादा घालतं. बाई, वर पाहत असताना पाहण्याची मर्यादा ठेव. तू पाहत असताना वरती, पण तू कुणाची तरी मर्यादा आहेस. समोर पाहत असताना ती का तिच्या नाकातली नथनी नथ मैबुबा रवा बदलत चालले फॅशन ना. आता तिच्या नाकातली नथ तिला जाणीव करून देते. समोर पाहताना तू मर्यादा आहेस, मर्यादेत नजर ठेव. बोलत असताना गळ्यावरचं मंगळसूत्र तिला मर्यादा घालतं की बाई तू कुणाची तरी मर्यादा आहेस. मर्यादेमध्ये शब्दाचा बचाव कर.
जिभेची जखम लवकर बरी होते, पण जिभेमुळे दुसऱ्याच्या अंतःकरणाला झालेली जखम कधीच बरी होत नाही. विठ्ठल माझा मुद्दा होता गळ्यामध्ये मंगळसूत्र, त्याला 2 वाट्या, सासरची माहेरची खून. लक्षपूर्वक आहे का? मंगळसूत्रे 2 आहेत, पण त्या दोन्हींना जोडणारा दोरा मात्र एक आहे. त्यांना जोडणारा दोरा मात्र एक आहे. तशी पती पत्नी शरीराने जरी दोघं असतील, पण दोघंही विचाराने जरी एक असतील तरच ते मंगळसूत्र, नाही तर मग ते नुसतं मंगळसूत्र. विठ्ठल पती पत्नी शरीराने भिन्न असतात, पण दोघाचा आत्मा एक असतो. बऱ्याचदा तुम्ही लग्नाला 2-3 वर्ष झाले की नवरा बायको एकमेकासारखे दिसू लागतात. हे मान्य करा अथवा नका करू तुम्ही. बऱ्याचदा बायकोला नवऱ्याचा आकार येतो, नवऱ्याच्या चेहऱ्यासारखी दिसू लागते. बऱ्याचदा तो पुरुष काळा असेल तरी बाईच्या संगतीमध्ये गोरा दिसू लागतो. चिंतने तद्रूपता. आपण ज्या गोष्टीचं चिंतन करतो तर आपली वृत्ती त्याचा आकार घेत असते. बऱ्याचदा पहा तुम्ही पारमार्थिक लोक, वारकरी लोक काळे सावळे असले तरी ते उमटून पडतात, कारण बऱ्याचदा पांडुरंगाचं चिंतन करता करता ते पांडुरंगासारखे दिसू लागतात. नाही, कलर सुद्धा पांडुरंगाचाच येतो. विठ्ठल बऱ्याचदा आईचं मोठेपण आणि आईचं मातृत्व मांडता पत्नीत्वाचं पात्र थोडंसं कमी झालं, आणि बऱ्याचदा आईचं मोठेपण सांगता पत्नीत्वाचं पात्र आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसलं, आणि संसाराच्या कोर्टामध्ये आई निर्दोष मुक्तता झाली, आईची निर्दोष मुक्तता झाली, पतीची वकिलकी सादर झाली, पण पत्नीत्वाचं पात्र मात्र आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसलं. जेवढी आई श्रेष्ठ आहे ना तेवढी पत्नी सुद्धा श्रेष्ठ आहे. एकीनं जन्म दिला, एकीनं जन्मदाते मायबाप सोडले आपल्यासाठी, एकीनं सर्वस्व दिलं आणि एकीनं सर्वस्व सोडलं तुमच्यासाठी. पत्नी सुद्धा तिच्या जागेवर श्रेष्ठ आहे आणि आई सुद्धा तिच्या जागी श्रेष्ठ आहे. कधी आईच्या आणि पत्नीत्वाची तुलना करण्याचा प्रयत्न करू नका. पत्नी ही श्रेष्ठ आहे आणि आई सुद्धा श्रेष्ठ आहे. विठ्ठल ज्या दिवशी लग्न करून सासरी नांदायला आली, सर्वस्वाचा त्याग केला, आवडी निवडीचा त्याग केला. लग्न झाल्यापासून सुतक आम्हाला माहेरचं पडत नाही तर तुमच्याकडचं पडतं का? केवढा मोठा त्याग आहे. भारतीय नारी एवढा त्याग जगातल्या कोणत्याच बाईचा नाही. भारतीय नारी म्हणजे समर्पणाची मूर्ती. मर्यादा आणि विवेक हे भारतीय नारीचे 2 अलंकार आहेत. ते अलंकार तिने परिधान केले तर जगात कोणता सोन्याचा मौल्यवान महागडा दागिना परिधान करायची तिला गरजच पडत नाही. हजारो किमतीचे दागिने तिच्या अंगावर असतील, फार मोठ्या कोटीच्या गाडीत बसून जरी बाई आली आणि 1,00,000-1.5 लाखाचा मोबाईल तिच्या हातात असेल, पण तिची वागणूक धड नसेल तर समाज तिच्या समोर कधीच नतमस्तक होत नाही. या उलट हलकी साडी अंगावरती असेल, कदाचित गिल्टाचे खोटे दागिने तिच्या अंगावर असतील, पण ती बाई जर खानदानी असेल, तुमच्या भाषेत बोलते मी, बाई जर कुलवान असेल, खानदानी असेल, कुलश्री असेल, समाजात तिच्या घराण्याला मान असेल तर 4 चौघतीच्या समोर पाहून मान झुकावतात. ही खानदानी स्त्रीची किंमत असते. म्हणून सन्मान कधी पैशाचा होत नाही, सन्मान कधी सोन्याचा होत नाही, सन्मान कधी श्रीमंतीचा होत नाही. सन्मान नेहमी कुलश्रीचा आणि सन्मान नेहमी वागणुकीचा होत असतो. म्हणून आपल्या भारतामध्ये वागणुकीला, तुमच्या वागण्या बोलण्याला आणि तुमच्या संसाराला, संस्काराला फार मोठी किंमत आहे. शेजार पाजारचे लोक संस्काराने आवाक होतात. मी आल्यानंतर 2-3 मला येऊन भेटले. अश्विनी ताईंचे ते धीर होते, कोणी बाई होते. ताई अश्विनी आमच्या वहिनी साहेबांचा स्वभाव फार सोज्वळ होता, फार चांगला होता आणि एक धडाडीचं नेतृत्व होतं. कदाचित येणाऱ्या काही भविष्य काळात राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश झाला असता. समाजकारणही त्यांचं फार चांगलं होतं. गेल्यानंतर तुम्ही किती पैसा कमावला हे कोणी विचारत नाही. माईबाप, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती श्रेष्ठ होता, तुमचा बंगला किती कोटीचा आहे, तुमची गाडी किती लाखाची, याच्यावरती आपली श्रीमंती अवलंबून नाही. तर आपण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी समाजातल्या डोळ्यातून किती अश्रू बाहेर येतात
आणि आपण अडचणीत सापडलो तर आपल्याला संकटातून वाचवण्यासाठी समाजातले किती हात समोर येतात, यावर आपली श्रीमंती आणि आपलं मोठेपण ठरलेले. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. पुसणार कोणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे. आणि आपण मेल्यानंतर कोणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची विको दिविको कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे मरणेची सरे किंवा मरावे परी कीर्ती रूपी उरावे. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. गाताना आवाज मोकळा सोडत जा, स्वर कळत नाही. विठ्ठल तू घे बुलबुला पानी का, मत कर गर्व जवानी का. नेक कमाई कर ले भाई पता नहीं जिंदगानी का. नेक कमाई कर ले भाई पता नहीं जिंदगानी का. 5ची 50 करता करता अख्खं आयुष्य गेलं तिचं. 80 वर्षाचं काहींचं वय होतं माईबा. मला कधी स्त्रीचं ना आश्चर्य वाटतं आणि तिच्या आयुष्याचं कधी कधी वाईटही वाटतं. लहान असते बिचारी बापाच्या धाकात, वयात येते भावाच्या धाकात, लग्न होतं नवऱ्याच्या धाकात. त्याला आवरा कुणीतरी, आवरा आवरा आवरा. म्हातारी होते पोरासोरांच्या धाकात. लहान असते बाप म्हणतो पोरीला कळत नाही. माझी भाषा कळते तुम्हाला? माना हलवत चला, सिग्नल देत राहा, बोलत राहा तुम्ही. प्यार का वादा 50-50. अर्ध मी बोलायचं महिला मंडळ, अर्ध तुम्ही बोलायचं. याचंच नाव कीर्तनी. मी गुड मॉर्निंग केलं की तुमचा गुड नाईटचा मेसेज मला आलाच पाहिजे, नाही तर आपल्या दोघातून एक ब्लॉक होत असतं. मग मी बोलले की तुम्ही बोललेच पाहिजे. लहान असते बाप म्हणतो पोरीला कळत नाही. वयात येते भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही. लग्न होतो नवरा म्हणतो आमच्या तिला काही. बरोबर आहे ना? खोटं बोलन त्याच्या तोंडाली चुडस अनबा. लग्न झाल्यावर नवरा आयुष्यभर म्हणतो आमच्या घरचीला काही. आणि म्हातारपणात पोरं सोरं म्हणतात आमच्या काही आईला तर काही. मला हेच कळत नाही तिला कळतं नेमकं कधी. तिला सगळं कळतं रे दादानो, पण तरी सुद्धा न कळाल्यागत येडीचं सोंग घेते आणि संसार करते. तुम्हाला माहिती आहे ज्यांनी शायनिंग मारायचा आणि शहाणं व्हायचा प्रयत्न केला 5-5 वर्षात त्यांचे घटस्फोट झाले. संसार करायचा असले तर आपल्याला येडं बनूनच संसार करावा लागतो. घरात चप्पल सोडतात त्या ठिकाणी आपल्याला अक्कल नाही ना असं वागायचं. घरात शिरायचं तर संसार होतो, नाही तर मग तू मे करून 5 वर्षात घटस्फोट झालेत, हरकती झाल्या. आयुष्यभर येडीचं सोंग घेते आणि संसार करते. बोलू गोड वाक्य, तुमच्या जीवावर बोलते बरं का. बोलू का कसं, नाही तर मला उभा करायच्या मतदान दुसऱ्याला हाणायच्या. बोलू का कसं बोला. मला पाठिंबा आहे का तुमचा? किती जणीचा पाठिंबा आहे? हातवरती घ्या एकदा. काही लईच बिनविश्वासी आहेत ग तुम्ही. मी आलेले आवडलं नाही का तुम्हाला? किती जणीचा? मोकळ्या मनाने हातवरती घ्या चला. म्हणजे निम्म्याचा हाई, निम्म्याचा हाई जाऊ द्या. यांच्या जीवावर बोलते बरं का. तिला सगळं कळतं. ज्या दिवशी स्त्रियांना खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील त्या दिवशी पुरुष मंडळी चपात्याचं लाटणं पोळपाट तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. वाजवा 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 वाजवा. तुम्ही टाळ्या दिल्या तर तुमच्याकडून बोलणार आहे मी. तुम्ही या टाळ्या कमी केल्या का मी लगेच पार्टी बदलणार आहे. विठ्ठल भारतीय नारी एकदा एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली. प्रेमाचं भांडण असावं 4-8 दिवसातून एकदा का होईना.
त्याशिवाय संसारात मजा नसते. मग एकदा एक स्त्री तिच्या पतीला भांडू लागली, माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. केस माझी वेणी तुझ्या नावाची, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, कान माझे कर्णफुलं तुझ्या नावाचे, नाक माझं नथ तुझ्या नावाची, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवे तुझ्या नावाचे, पोट माझे गर्भ तुझ्या नावाचा. दर्शन मी करते, आशीर्वाद मात्र मिळतो तुला, अष्टपुत्र सौभाग्यवती. माझ्याकडे सगळं माझं असताना अधिकार मात्र तुझा. माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं, माझ्याकडे एवढं आहे रे तुझ्या नावाचं. सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. माझी भाषा चांगली कळते तुम्हाला. इथं एवढ्या महिला बसल्यात, आम्ही पुराव्यानिशी सांगू शकतो की आम्ही सौभाग्यवती आहोत म्हणून. पुरुष मंडळी इमानदारीनं सांगा, तुमच्याकडे असा काय पुरावा आहे का तुमचं लग्न झालंय म्हणून. अभिमान दादा, आजपासून घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीला अजिबात कोणी मोठ्या आवाजात बोलायचं नाही बरं का. अजिबात कोणी तिला शिव्या द्यायचं नाही. तिने केलेल्या स्वयंपाकाला नावं ठेवायचं नाही. आजपासून स्वयंपाक कसा येऊ, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीने केलेल्या स्वयंपाकाचं फक्त कौतुक करायचं. विठ्ठल आणि कृपया माझी विनंती असेल इथे बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनींना, प्रत्येकीची इच्छा असते आपल्याला नवऱ्याच्या आधी मरण यावं, अखंड चोडे मंडित सौभाग्याचं जगणं प्राप्त व्हावं. अश्विनीताई गेल्या, त्यांचे पती एकटे पडले, लेकरं बाळ उन्हात पडले, त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा पोटचा गोळा गेला. हे बाकी सगळं दुःख असेल, पण त्या सौभाग्यवती गेल्या. त्यांनी सगळं जिंकलं असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक भारतीय नारीची जी इच्छा असते, मला सौभाग्याचं मरण प्राप्त व्हावं. पण कृपा इथं बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनींना माझी विनंती असेल, नवऱ्याच्या आधी कधी मरण मागत जाऊ नका. म्हातारपणात नवऱ्याच्या आधी कधी मरण मागत जाऊ नका. बऱ्याचदाकडे आपल्याकडे लग्न होताना पुरुषाचं वय जास्त असतं, 2-4 वर्षांनी मोठा असतो, स्त्री लहान असते. ज्यावेळी नवऱ्याच्या आधी ती मरते ना, त्यावेळी तो पुरुष हा परका पाहूनच असतो आयुष्यभर. जरी पुरुष संस्कृती पुरुष प्रधान असेल आपली भारतीय संस्कृती, ज्या दिवशी त्याची पत्नी जाते ना, तो एकटा पडतो. पत्नी गेल्यानंतर काय वेदना असतात, काय दुःख असतं. आपल्याकडे तर पक्षाचा जोडाही फुटू देत, पक्षाचाही. लोक म्हणतात ही राघू मैनाची जोडी बरं. अरे आपण कुत्र्याची सुद्धा जोडी फोडत नाहीत, बैलाची सुद्धा जोडी आपण फोडत नाहीत. तुमच्याकडे दुष्काळ म्हणजे काय कळणार नाही. आमच्या विदर्भ मराठवाड्यात या, तुम्हाला दुष्काळ काय म्हणजे हे लवकर कळेल आणि जवळून पाहायला मिळेल. दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकरी बैल घेऊन विकायला जातो. एक बैल विकायचा असतो त्याला, पण एक बैल विकल्यानंतर दुसऱ्या बैलाची तळमळ पाहतो, दुसरा बैल हंबरतो, रडतो. मुक्या प्राण्याला सुद्धा अंतकरण असतं. ज्यावेळी दुसऱ्या बैलाची घालमेल पाहतो ना, तो म्हणतो व्यापारी साहेब 4-5 हजार कमी द्या गड्या, पण दुसरा पण बैल घेऊन जा, होईल नुकसान माझंच होईल. पण साहेब लहानपणीपासून आमच्या ढवळ्या पवळीची जोडच आहे, ही हिऱ्या मोत्याची जोडच आहे. आणि जर एक बैल तुम्ही घेऊन गेलात तर तिकडे तो चारा खाणार नाही, इकडे हा चारा खाणार नाही. तिकडे तो पाणी पिणार नाही, इकडे हा पाणी पिणार नाही. तिकडे तो कामाला अवताला जुमता तुम्हाला येणार नाही, आणि इकडे याने माझं काम होणार नाही. घ्यायचं आहे ना 4-5 हजार कमी द्या, पण दोन्ही बैल घेऊन जा. अरे आपण जर बैलाची जोड फोडत नाही, आपण पक्षाची जोड फोडत नाही, तिथे पती आणि पत्नीचा जर जोडा फुटत असेल तर कदाचित बाईचा नवरा मेला तर ती 4 जणीचा गळा धरून रडते, स्वतःचं दुःख व्यक्त करते. पण तारुण्यात जर माणसाची पत्नी गेली तर त्या माणसाला रडता येत नाही. हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. आता भली लेकरा बाळासाठी तुम्ही दुसरं लग्न करून देत असेल, पण पहिल्या पत्नीची जागा आयुष्यामध्ये दुसरी कोणीच घेऊ शकत नाही. विठ्ठल म्हणजे दुसरीचा काहीतरी गुन्हा असतो किंवा तिला पत्नीचं स्वरूप प्राप्त होत नाही. मला असं नाही म्हणायचं. आयुष्यामध्ये कदाचित माझंही बोलणं तुम्हाला वेगळं वाटेल. पहिलं प्रेम प्रत्येक पुरुष आयुष्यामध्ये पत्नीवरती करतो, आणि पहिली पत्नी आयुष्यामध्ये तिची जागा काही वेगळीच असते.
दुसरं लग्न जरी झाले असेल, दुसरं विवाही झालं असेल, म्हणजे मी असं म्हणत नाही दुसरीवर अन्याय करा, पण क्षणोक्षणी प्रत्येक समारंभाला आता पहिल्या पत्नीची आठवण येणार, सातावत राहणार. आणि आता ह्या लिखित गोष्टीत ही काळ्या दगडावरची रेग आहे माईबाप, हे तुम्ही मान्य करा अथवा नका करू. ज्यावेळी पत्नी आयुष्यामध्ये पती पत्नीचा जोडा फुटतो, मी सांगत होती माझी विनंती प्रत्येक महिलेला, पतीच्या आधी मरण कधी मागू नका. ज्यावेळी पत्नी जाते आणि तो पुरुष परका पाहुणा होतो म्हातारपणामध्ये, पत्नी जिवंत असेल तर पत्नीच्या अस्तित्वाची ताकद एवढी आहे, 4 कप चहा टाक, हा प्रत्येक पुरुषाचा रुबाब असतो. म्हातारपणामध्ये सोनावरती रुबाब गाजवता येत नाही. मग माझी विनंती असेल, आयुष्य तुमचं जातं तिला नावं ठेवण्यात, निदान म्हातारपणामध्ये तरी पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला सोना लेखा देखत भलतं सलतन वाईट बोलायचं नसतं. पत्नी असताना 4 कप चहा टाकण्याची त्याची धमक आणि रुबाब जो असतो तर पत्नीवरतीच गाजवता येतो, सोनावरती तो रुबाब गाजवता नाही. सोनाने जे दिलं तेच त्याला हॉलमध्ये बसून खावं लागतं. सोनबाईने जसा चहा दिला तसाच त्याला हॉलमध्ये बसून प्यावा लागतो. पण पत्नी जिवंत असताना नाही आवडलं तर किचनमध्ये घुसून तिच्या मांडीला मांडी लावून, तिच्या ताटाला ताट लावून जेवण्याची धमक पत्नी असताना, जिवंत असताना तिच्या अस्तित्वाची ताकद असते. म्हातारपणामध्ये जर नवरा गेला आणि त्या म्हातारीला सुनबाईने दिलेला चहा नाही आवडला तर किचनमध्ये जाऊन तिच्या आवडतो तसा चहा करून ती पिऊ शकते. सुनबाईने नाही भाकर दिली तर किचनमध्ये जाऊन येडी वाकडी का होईना भाकर थापून ती खाऊ शकते. हे स्त्रीचं जीवन असतं. पण पत्नी जर आधी गेली तर पुरुष परक्या घरचा पाहुणा होतो, हे पुरुषी म्हणे. कदाचित स्त्री तिचं दुःख व्यक्त करते, कोणताही पुरुष असेल, आयुष्यभर त्याला त्याचं दुःख व्यक्त करता येत नाही. आपल्याकडे स्त्रीवरती अन्याय झाला तर अपील करायला कोर्ट आहे, पण पुरुषावरती अन्याय झालं तर त्याने कोणत्या कोर्टामध्ये स्वतःची केस लढावी, हे शोकांतिक आहे. विठ्ठल सर्वस्वाचं समर्पण करून धान्याचं माप ओलांडून पत्नी घरात आली, सर्वस्वाचा त्याग केला. पत्नी बनून त्या स्त्रीच्या स्त्रीत्वाचे उपकार आहेत. आणि शेवटचा तुमच्या समोर मुद्दा मांडून प्रथम चरणात प्रवेश करते. सगळ्यात मोठा उपकार तिनं जन्म देऊन आई बनून आपल्यावरती उपकार केला. सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोन कीजे. माऊली पुढे जाऊन सांगता, सोहम सूर्याधिक ग्रहणी येऊनी करती पार्वणी, का माता पितर मरणी अंकित जे दिवस. ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्याला पंढरपूरची वारी करायची गरज नाही आणि कोणतीच काशी करायची गरज नाही. घरीच काशी नीट करणे ही सगळ्यात मोठी काशी. आणि टाळ्या द्यायच्या तर कदरलेवानी देऊ नका, मोकळ्या टाळ्या वाजवा आणि व्यवस्थित वाजवा. आता असं विठ्ठल सगळ्यात मोठा उपकार आईचे अनंत उपकार आहेत. त्रोटक 4-5 उपकार तुमच्या समोर ठेवते मी. तसे आईचे अनंत उपकार आहेत. एक लड़के देखने के लिए जाऊ तो 10-10 खड़ी रहती है, ये जवानी का जज्बा है, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर आहे. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असतं. देखणे दिसत असाल, 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. आपला आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतात. तुम्ही गोड बोलत असताल, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असताल तर लोक बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारा जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्ती जीवा परिस बाळपणी माते, जीवा परिस बाळपणी जीवा परिस बाळपणी आंधळे पागळे मुक्या नारगळे, जीवा परिस बाळपणी माते, जीवा परिस बाळपणी माते. आंधळे पागळे मुक्या नारगळे, जीवा परिस बाळपणी माते, जीवा परिस बाळपणी माते.
शब्दच सांगितलं, बाळ किंवा अंत, बाळंत जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ. या उभ्या विश्वाच्या पाठीवरती जिना ओळख नसताना स्वतःच्या पोटात गर्भात पाऊल ठेवायला, पहिला पाऊल ठेवायला जागा दिली, जगाच्या पाठीवरती ती आमची आई होती. आईचा सगळ्यात मोठा पहिला उपकार आहे आपल्यावरती. गावात एखादा माणूस नवीन राहायला आला, त्याला आपण भाड्याने किराईने खोली जर राहायला दिली, 10-5 वर्षांनी तो स्वतःचं घर बांधतो. पण येणाऱ्या जाणाऱ्याला सांगतो, या गावात आलो, अमक्या तालुक्यात आलो, पाय ठेवायला जागा नव्हती, पण तात्यासारखी, अण्णासारखी, जिजांसारखी देव माणसं भेटली, ज्यांनी या गावामध्ये मला पाऊल ठेवायला जागा दिली. अरे पाऊल ठेवायला जागा दिली त्याला जर आम्ही देव माणूस म्हणतो, जिना गर्भात ओळख नसताना पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, ती आई आम्हाला देव नाही तर देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. माही मंदिर माही पूजा मासे बढ़के कोई न दूजा. माही मंदिर से जगत बना है, ईश्वर को भी माने जना है. माँ ममता का एक कलश है, जीवन ज्योत है, अमृत रस है. क्या अंबर और क्या ये धरती, माँ की तुलना हो नहीं सकती. जगाच्या पाठीवरती पहिला रक्ताचा थेंब जिनं दान केला. थोडा घेऊन द्या दादा, थोडासा नॉर्मल विको द्यायचा. विठ्ठल आपण रक्तदान करतो त्याच्यात भिन्नता आहे. आपण त्याला रक्त देतो. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? आपण त्याला रक्तदान देतो ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप मॅच झाला. ओला दाता म्हटले, ओचं रक्त सगळ्यांना चालतं, ओला ओचंच चालतं. एला एचं चालतं, ओचं चालतं, बीला बीचं चालतं, ओचं चालतं, ए बीला ई बीचं चालतं, एचं चालतं, बीचं चालतं आणि ओचं चालतं. रक्तगट जुळला नाही तर रक्त जमत नाही, हे विज्ञान आहे. पण आईच्या गर्भात असताना जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही ब्लड टेस्ट करा, ब्लड ग्रुप. आईचं रक्त कधी कोणतं वेगळं असतं, आईचा ब्लड ग्रुप. बाळाचा रक्तगट कधी वेगळा निघतो. पण तरी सुद्धा आईच्या गर्भात असताना बाळ, आईचं रक्त बाळाला चालतं, हे आजपर्यंत विज्ञानाला सुद्धा न उडगडलेलं कोड आहे. हा आईचा प्रत्येक जीवावरती दुसरा उपकार आहे. तिसरा उपकार आईचा, या विश्वाच्या पाठीवरती जिनं पहिला दुधाचा थेंब आपल्याला दान केला. जगाच्या पाठीवरती ती आपली माय होती. आईचं दूध दूध नसतं माझ्या दादांनो, आईचं दूध त्या तान्या लेकरासाठी अमृत असतं. आतापर्यंत आपण जेवढे धष्टपुष्ट झालो ते आईचं दूध पिऊन झालो. 5000च्या शॅरिलॅकच्या डब्याला आईच्या दुधाची सर कधीच येणार नाही. आजही प्रत्येकाची हाडं आपली प्रत्येकाची आईचं दूध पिऊन दष्ट आणि पुष्ट झाले. माणूस मेल्यानंतर त्याला जाळलं जातं, त्याचे केस जळतात, सुंदर चेहरा जळतो, त्याची त्वचा जळते, सगळं शरीर जळून जातं. पण माणसाची राख सावडायला गेल्याच्या नंतर त्याच्या राखेमध्ये प्रत्येकाची हाडं सापडतात. ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, आज चमत्कार फक्त मातेचंच दूध करू शकतं. आज गावात भांडणं लागल्यानंतर आईचं दूध गपच बसू देत नाही आपल्याला. ये बाहेर, दाखवतो तुला मग माझ्या मायेच्या दुधाची विसरू नको रे बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, आईचा लळा जिव्हाळा, विसरू नको रे बाळा. मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं. त्यावेळी संशोधकांना सापडे सापडले, अनेक गोष्टी सापडल्या. आणि आनंदाची गोष्ट, पांडुरंगाच्या मंदिराचं ज्यावेळी पूर्व मंदिर कसं होतं म्हणून मंदिराचं पूर्वस्वरूप लोकांच्या समोर आणत असताना दगड सरकला, खाली खोली सापडली आणि त्या खोलीमध्ये भगवान श्री व्यंकटेशाची मूर्ती सापडली. अनेक गोष्टी, अनेक काही पुरावे सापडले. जसं संशोधन होईल तसं आपल्या समोर येईल. आणि 2024चं वर्ष मला तर इतकं आवडलं, तुम्हाला आवडू नाही आवडलं.
22 जानेवारी 2024लाच राम मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, मंदिराचं लोकार्पण झालं. वाजवा टाळ्या. आणि दुसरी गोष्ट 2024 मध्ये मे महिन्यामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या पंढरीच्या मंदिराचं उत्खनन झालं आणि त्याच्यात अनेक प्रकारच्या मूर्ती सापडल्या. मग नवीन नवीन गोष्टी आपल्याला 2024ला पाहायला भेटल्या. अध्यात्माच्या गोष्टी दृष्टीनं महाराष्ट्राच्या भारताच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं 2024 ही वर्ष आपण इथं बसलेल्यापैकी कोणताच घटक, कोणती स्त्री आणि कोणताच पुरुष आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. विठ्ठल संशोधकांना मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीचे अनेक अवशेष सापडले, अनेक गोष्टी सापडल्या. त्या सगळ्या गोष्टींमध्ये हजारो वर्षापूर्वी मातीखाली दबून राहिलेले माणसाचे सापळे सुद्धा सापडले. तुम्ही कोणी पैठणला गेला तर पालथी नगरी तिथं नदीच्या पलीकडे गोदावरीच्या, मी गोदाकाठची कन्या, गोदाकाठच्या पलीकडे पालथी नगरी सापडते ना. अजूनही तिथं जर उकरलं तो सोनं सापडताना माणसाच्या हाडाचे सापळे सापडतात. लोखंड वर्षभर जमिनीमध्ये पुरून राहिलं तर त्या लोखंडाची माती होते. सोनं तुम्ही असं टाका बिना भांड्याचं, त्या सोन्यावर आच्छादन असेल तर सोन्याची सुद्धा माती होते. पण हजारो वर्ष माती खाली दबून राहिले तरी सुद्धा ज्या हाडांची माती करू शकली नाही, हा चमत्कार फक्त मातीचं दूधच करू शकतं. हा आईचा जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा उपकार आहे. आहे तुझ्या मूर्ती वाणी, आहे तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार भेटणार नाही. बाळपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजलाच पाना. अमृताहुनी गोड पाजलाच पाना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. शाळेतून घरी येताना, शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहत फिरे तू ग माझी आई. गल्लोगल्ली पाहत फिरे तू ग माझी आई. तुझ्या उपकाराची, हो तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. पाठीवरती सगळ्यात मोठा उपकार असेल त्या आईचा. तिनं दूध दान दिलं, तिनं कॅल्शियम दान केलं. या पलीकडे जाऊन सांगेल, जगाच्या पाठीवरती जो कोणीच समर्पण ज्या दानाचं करू शकत नाही, आईने स्वतःच्या लेकरासाठी स्वतःची आबरू सुद्धा दान केली. 50 माणसामध्ये ताने लेकराची माई बसलेली असेल आणि मांडीवरचं लेकरू जर रडत असेल तर त्यावेळी ती बाई स्वतःच्या आबरूचा विचार करत नाही तर स्वतःच्या मांडीवरच्या त्या लेकराचा विचार करते. 50 माणसात बसलेली असू द्या लेकरूवाळी बाई, त्या लेकराच्या अंगावरती अंग भरून पदर घालते, त्याला छातीला लावते आणि 4 दारा दुधाच्या पाजते. कारण त्यावेळी त्या बाईला स्वतःची आबरू नाही तर स्वतःचं लेकरू महत्वाचं असतं. जगाच्या पाठीवरती जिनं आबरू सुद्धा दान केली, हा मातेचा सगळ्यात मोठा उपकार आहे. भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान सन्माननीय स्वर्गीय इंदिराजी गांधी तत्कालीन परिस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्रींच्या नंतर या जगाच्या विश्वाच्या पाठीवरती पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान झाल्या होत्या. आणि जगासाठी फार मोठं आव्हान होतं. अमेरिका जरी तुम्ही महासत्ता समजत असाल तर अमेरिका महासत्ता देशामध्ये आत्तापर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही. पण भारतामध्ये एक महिला पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते
अरे आदिवासी समाजातली महिला सुद्धा राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते. सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू आदिवासी समाजातली सुद्धा महिला राष्ट्रपती झाली. भारताने स्त्रीत्वाचा केलेला हा फार मोठा गौरव आहे. ज्यावेळी तत्कालीन परिस्थितीमध्ये इंदिराजी पंतप्रधान झाल्यानंतर रशियात दौऱ्यावर गेल्या आणि तिथल्या पत्रकार परिषदेने त्यांना प्रश्न विचारला, इंदिराजी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा अविस्मरणीय क्षण कोणता? सगळ्यांना वाटलं इंदिराजी बोलतील की जगाच्या इतिहासामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पहिली भारतीय महिला पंतप्रधान म्हणून मी अजरामर झाले. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण, असं त्या पत्रकार परिषदेला वाटलं. पण इंदिराजींनी ज्यावेळी माईक हातात घेतला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलू लागल्या पत्रकार परिषदेत, ज्यावेळी माझ्या पोटी राजीवचा जन्म झाला, एका लेकराची मी आई झाली आणि नुकत्याच जन्मलेल्या राजीवला स्तनपान करण्यासाठी मी माझ्या जवळ घेतलं आणि ज्यावेळी स्तनपान करण्यासाठी त्याला दूध पाजण्यासाठी मी जवळ घेतलं, नुकत्याच जन्मलेल्या राजीवने माझ्या छातीतलं दूध ओढलं आणि दूध ओढता क्षणी माझ्या अंतःकरणामध्ये मातृत्वाची जी लकीर निर्माण झाली, त्या लकीरीपुढे, त्या आनंदापुढे मला ब्रह्मांड सुद्धा ठेंगणं वाटू लागलं. माझ्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट आनंदाचा क्षण ज्यावेळी मी एका लेकराची आई झाली होती. कारण आता भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची माय बोलत होती, जी आपल्या लेकरासाठी आब्रू सुद्धा दान करते. हे आईच्या सर्वस्वाचं समर्पण आहे. या उभ्या विश्वाच्या पाठीवरती जिनं स्वतःचा श्वास सुद्धा दान केला ती आपली माय होती. श्वास बंद झाला तर माणूस मरतो, हे विज्ञान आहे. ज्यावेळी बाळ पोटामध्ये असताना कलर सोनोग्राफी होते. तुम्ही डॉक्टरांना विचारा माझं बाळ कसं आहे, त्या म्हणतील हेल्दी. बाळाला पाणी गर्भाला व्यवस्थित आहे ना? हो, पाणी व्यवस्थित आहे. बाळाचं वजन चांगले, बाळाला कुठलंच व्यंग नाही, तुमचं बाळ हेल्दी. ठोके कसे आहेत? डॉक्टर सांगतील आईसाहेब तुमच्या बाळाचे ठोके पण चांगले आहेत. त्यावेळी एक प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर माझ्या बाळाचा श्वास चालू आहे का? त्यावेळी डॉक्टर सांगतील बाळ हेल्दी, वजन चांगले, पाणी चांगले, बाळात व्यंग नाही, बाळाचे ठोके सुद्धा चालू आहेत, पण बाळाचा श्वास मात्र बंद आहे. श्वास बंद केला, नाक बंद केलं तर श्वास बंद होतो. श्वास बंद झाला तर माणूस मरतो. हे जर विज्ञान असेल तर आईच्या गर्भात असताना श्वासाशिवाय बाळ जिवंत राहतं. ही किमया कोणाची ना उपकार कोणाचं? ज्यावेळी ती माय माऊली प्रसूत होते, बाळ जन्माला येतं, बाळाचं नाईचं एक कनेक्शन असतं. ग्रामीण भाषेत तिला काय म्हणतात? नाळ म्हणतात. ती तोपर्यंत कापत नाही जोपर्यंत बाळ रडत नाही. रडलं नाही तर त्याला रडवायचे प्रयत्न होतात. डॉक्टर त्याच्या पाठीत मारतात, त्याच्या गालात मारतात, त्याच्या तोंडातलं बोळ खरडू खरडू काढतात. बाळ रडलं पाहिजे, तोंडात मारतात, त्याला रडवायचे प्रयत्न करतात. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत बाळाचं फुफ्फुस आतून कोरं करकरीत असतं, चिकटलेलं असतं. जेव्हा बाळ रडतं त्याच्यात हवा भरली जाते, त्याची पंपिंग चालू होते फुफ्फुसाची. आणि जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याची श्वासोच्छवासाची क्रिया चालू होत नाही, तोपर्यंत त्याला स्वतःचा श्वास भेटत नाही. जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत त्याची नाळ कापत नाहीत, तोपर्यंत आईचा आणि बाळाचा श्वास तुटत नाही. सोपं सांगू का तुमच्या भाषेत? जोपर्यंत MACBची लाईट येत नाही तोपर्यंत जनरेटरची लाईट हाफ करायची नाही. हे त्यामागचं तत्व आहे. डॉक्टरांना विचारा तुम्ही, बाळ पोटात असताना श्वासाशिवाय जगलं, ही किमया कोणाची? त्यावेळी डॉक्टर सांगतील आईसाहेब जोपर्यंत बाळ पोटात होतं तोपर्यंत तुम्ही घेतलेला श्वास अर्धा श्वास तुमच्यासाठी होता आणि अर्धा श्वास नाळीद्वारे बाळासाठी पार्सल होत होता. जिनं गर्भात असताना श्वासही दान केला, जगाच्या पाठीवरती ती फक्त आमची माय होती. पदोपदी आपल्या स्वतःच्याच बाळाचा, पोटच्या गोळ्याचा आणि लेकराचा विचार करते, लेकराच्या हिताचाच विचार करते.
लेकराच्या पाठीवरती ती माऊली. चांगल्या माणसावर कोणीही प्रेम करतं, पण मतिमंद लेकरावरती प्रेम करणारी फक्त आईच असू शकते. एकदा पुण्यात प्रवचन होतं, 10व्याचं भाषण होतात, काकस्पर्श होतो आणि 9च्या नंतर सगळंच माणसं त्या स्मशानभूमीच्या बाहेर पडतात. 7 ते 8 प्रवचन होतं, 8 झाले, 8:15 झाले, तरी सुद्धा काही काकस्पर्श होईना. 10वा एका म्हातारीचा होता, जी गेली तिला 6 लेकरं होते, 3 मुली 3 मुलं. 5 लेकरं चांगली होती, पण सगळ्यात जो धाकटा होता ना तो मतिमंद होता. बराच वेळ झाला तरी काकस्पर्श होईना. 8:15 झाले, 8:30 झाले, काकस्पर्श होईना. पण एक म्हातारी उठली आणि म्हणाली, जा रे सदाला घेऊन या घरून. पांगळा होता ना, त्याला 10 वेळेला कोणी आणलंच नव्हतं, पण म्हाताऱ्या माईचा जीव मात्र त्या पांगळ्या लेकरामध्ये अडकला होता. त्याला व्हीलचेअरवरती घेऊन आणण्यात आलं. बरमुडा पॅन्ट, टी शर्ट घातलेला, दाढी वाढलेले, केस वाढलेले, तोंडातून लाळ गळत होती, अपंग होता तो. त्याला बोलता येत नव्हतं. 35 वर्षाचा होता, पण बुद्धी 1-1.5 वर्षाच्या लेकरासारखी. त्याला कुणीतरी घेऊन आणलं आणि त्याला पिंडाजवळ नेऊन बसवलं. सगळे बहीण भाऊ गेले आणि सांगितलं, आई शिवदेना पिंडाला कावळा, नाही देणार सदाला अंतर आम्ही. तरी म्हातारी शिवना. म्हातारीचा नवरा आला, शिवद्या बाई साहेब, नाही प्रेम कमी करणार आम्ही सदावरचं, तुमच्या लेकराला नाही आम्ही कर्जामध्ये ठेवणार, शिवद्या पिंडाला कावळा. तरी सुद्धा म्हातारी पिंडाला शिवेना. बराच वेळ झाला तरी पिंडाला कावळा शिवेना. त्या शेजारच्या म्हातारीला राहवलं गेलं नाही. ती म्हातारी जवळ गेली. तिच्या लक्षात आलं गेलेल्या म्हातारीचा जीव स्वतःच्या लेकरात अडकलाय. त्या अपंग लेकराच्या जवळ गेली, त्याच्या जवळ जाऊन त्याला असं जवळ धरलं, पोटाशी धरलं, त्याच्या केसावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. त्या मतिमंदाला काही कळतच नव्हतं. त्याला वाटलं जणू माझीच आई आली. तिच्या पदरामध्ये याने तोंड घातलं, पोटाला तोंड लावलं, तिच्या कमरेला मिठी मारली आणि त्या पांगळ्या मुलाने एवढ्या मोठ्याने अंबरला फोडला, आई. त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याचं रडणं सांगत होतं, आई या 10 दिवसामध्ये कुठं गेली होतीस तू आई? या 10 दिवसामध्ये तू नव्हती ना? बघ मला कोणी आंघोळ घातली नाही आई. या 10 दिवसामध्ये मला कोणी जेवू घातलं नाही आई. या 10 दिवसामध्ये मला जवळ कोणी घेऊन प्रेमाने मस्तकावरून हात फिरवला नाही आई. या 10 दिवसामध्ये प्रेमाने मला कोणी झोपू घातलं नाही आई. तू कुठं गेली होतीस? आता तू आली ना, आता पुन्हा नाही जाणार ना तू आई? कुठं गेली तू होतीस तू? ते पांगळं पोरडं हंबरडा फोडत होतं. ती म्हातारी जवळ गेली, त्याच्या अंगावरून, त्याच्या खांद्यावरून, त्याच्या पाठीवरून हात फिरत होती आणि म्हातारी म्हणत होती, हौसे शिवदे पिंडाला कावळा, मला माहिती हौसे तुझा जीव सदात अडकला ना. कोणात नाही जीव तुझा अडकला, पण तुझा जीव सदात अडकला. जोपर्यंत जिवंत होतीस सध्याला सोडून कुठं गेली नाहीस हौसे तू. जोपर्यंत जिवंत होतीस कोणाच्या लग्नाला गेली नाही, वास्तुशांतीला नाही, वाढदिवसाला नाही, बारशाला नाही, तुझा जीव त्याच्या अडकलाय ना. काय त्याला सकाळी फक्त बाथरूमलाच घेऊन जावं लागेल ना. सकाळी उठलं की हाताला धरून बाथरूमपर्यंत सोडत जाईल. आंघोळच घालावी लागते ना. त्याला आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करायची नाही. जेवूच घालावं लागतं ना. तो जेवल्याशिवाय कधी जेवली नाही सावशे तू. काय त्याला जेवूच घालावं लागतं ना. सकाळी ज्यावेळी मी जेवण करेल त्यावेळी तुझ्या सध्याला जेव घालेल. तू त्याची देवकी जरी असली तरी आजपासून या तुझ्या सध्याची यशोदा म्हणून मी जीवन जगणारे. तुला आपल्या मैत्रीची शपथ या हौसे पिंडाला कावळा शिवू दे. त्याच्या मस्ता करून हात फिरू लागली म्हातारी, हौसे शिवदे पिंडाला कावळा, नाही सध्याला अंतर देणार मी. झाडावरून 2 कावळे उडाले. अशा उडत उडत त्या पिंडाच्या जवळ आले. एक कावळा जवळ आला, त्याने चोच आपली त्या भाताच्या गोळ्यामध्ये खुपसली. एवढ्या मोठ्याने ताड्याचा कडकडाट झाला. पिंडाला कावळा शिवला म्हणून नाही, तर गेलेल्या म्हातारीचा जीव त्या मतिमंद लेकरामध्ये अडकला होता म्हणून. असं म्हणतात की दोरी जळते पण तिचा पीळ जळत नाही, तशी माय जाते पण तिचं प्रेम आपल्या लेकरासाठी कधीच अडत नाही. माया मंदिर हालले लागे कळसा फुटाया, आज घायाळ पक्षिनी जाई पिला ना भेटाया.
बहिणी जाई पिलाला भेटाया. जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत तिची किंमत कळत नाही मायबाप. एकदा ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, पण मातीआड गेलेले मायबाप पुन्हा नाही दिसू शकत. आज 4-4, 6-6 महिने आईची भेटही होत नाही. कधी कधी काही वाईट वाटतं की भाजीची फोडणी बिघडली, कधी मटकी जाळली तर आपण आईला नावं ठेवत होतो, आई तुला भाजी जमतच नाही का. पण हॉस्टेलला असताना करपलेल्या चपात्या सुद्धा खाण्याची वेळ आपल्यावरती येते. आईकडून भाजी पातळ झाली तर आपण आईला नावं ठेवतो, आईला रागवतो, जेवत नाहीत आपण ताटावरचं उठून जातो. पण बाहेर गेल्याच्या नंतर मेसची पातळ भाजी सुद्धा चांगली म्हणून खावी लागते. आईच्या जेवणाची किंमत कधी कळत नाही माईबाप. त्या परिस्थितीत आम्ही वाढलो जिथं डझनभर कुटुंब होतं. परिस्थिती गरिबीची होती, दुष्काळ पडलं होतं 1 साली, पण अर्धी भाकरी सुद्धा कुटुंबाने वाटून खाल्ली होती. अशा संस्कारी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मी वारंवार उल्लेख करते त्या गोष्टीचा. 1 डझन कुटुंब असायचं. शुक्रवारी बाजार भरायचा आणि शेवचिवडा आणला जायचा. शेवचिवडा असायचा पावशर, कधी अर्धा किलो, आणि खाणारी तोंड असायची डझनभर. चुलत्याने वाटणी करायची. खाण्यासाठी घासघास असायचा माईबाप, पण त्या घासामध्ये सुद्धा प्रेम होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुख होतं. आज दिवसाला 5-5 हजार किलोचे काजू आणि बदाम विकत घेण्याची ताकद आहे आपली, पण डॉक्टर सांगतात 5च खा, कोलेस्ट्रॉल वाढेल. त्या काळी कधी कॅन्डीमध्ये तेल दिसलंच नाही 5 लिटरच्या आणि 15 लिटरच्या. 1 लिटरची कॅन सदैव डोळ्यासमोर असायची. आईने चूल पेटायची आणि कढई ठेवायची, असं वरून तेल धारेनं ओतायचं. तेल पडतं न पडतं तोपर्यंत कॉक बंद व्हायचा. राग यायचा कधी कधी. टाकती तरी कशाला, टाकणं त्याला सांगणार येते, त्याला टाकलं रे तेल म्हणून सांग फक्त. त्यावेळी आईचे शब्द असायचे, काय पैशाची धार आहे का. धार पैशाची नव्हती म्हणून तेल धारेनं होतं. कधी आईने पाट्या वरवंत्यावरती शेंगदाणे वाटायला घेतले ना, आई काहीतरी विसरायची, घरात जायची, पटकन जायचं, मुठभर घ्यायचे, खिशात घालायचे. त्या फ्रॉकच्या झेडपीचा तो असायचा ना, लाल आणि पांढरा गणवेश, खिशामध्ये घालायचे, शाळेत जायचं, वरांड्यात बसायचं आणि मिटक्या मारत खायचे. तो आनंद वेगळाच होता. पूर्वी जो खिसाभर शेंगदाण्यामध्ये आनंद होता, आज तो काजूच्या पुड्यामध्ये नाही राहिला, ना बदामाच्या पुड्यामध्ये राहिला. चुलत्याने घास घासते, शेवचिवड्याची वाटणी करायची. मी घरात मोठी होते, लहान बहीण रडायची. घासभर चिवड्यामध्ये तिचं मनच भरत नसायचं. शाळेमध्ये ती रडत रडत जायची. आईनं रडताना आम्हाला पाहायचं. मधल्या सुट्टीमध्ये भाताचा डबा घ्यायला आलो की आईने हळूच त्या डब्यामध्ये तिचा उरलेला घास टाकायचा, बहिणीच्या हातात द्यायचा, जा शाळेत आणि वाटून खा. शाळेत जाताना विचारचक्र डोक्यामध्ये चालू व्हायचं. घरामध्ये माझ्या डझनभर माणसं आहेत, पण आजीचा जीव नाही गुंतला आमच्यामध्ये, आजोबांचा जीव नाही गुंतला, ना वडिलांचा जीव गुंतला. इलय म्हणे शुक्रवारीच बाजार भरतो, इतर वेळी खाऊचा पुडा घरी येतच नाही. आणि आईने स्वतःचा घासभर चिवडा, ती घासभर शेव आमच्यासाठी का बरं ठेवली असेल? तिला का मन नसेल का? तिला खायची इच्छा झाली नसेल का? तिला काय खावं वाटलं नसेल का? आईने आमच्यासाठी का बरं घास काढून ठेवला असेल? आणि अख्ख्या डझनभर माणसामध्ये आपली लेकरं रडत होती म्हणून खाऊचा घास मन मारून डब्यामध्ये काढून ठेवण्याची इच्छा तिच्याच मनात का उत्पन्न झाली असेल? का बरं केलं असेल? का बरं केलं असेल? विचारचक्र डोक्यामध्ये चालू व्हायचं. आणि नंतर त्या गोष्टीचा अर्थ तुकोबाऱ्याचा अभंग वाचून कळाला. ऐसी कळवळ्याची जाती, 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 ऐसी
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी गोपाल कुमार विठोबा रखुमाई गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार पंढरीकर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान गोपाल कुमार लेकुराची हित जाणी माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठ्ठल दोन चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. दोन चरण सरळ सरळ बोलते. माझं वय संपून गेला, प्रवासही दूरच आहे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. अभंग सोपाय म्हटलं कीच कळतो. त्याचे सर्वस्व हीच आहे ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. स्वतःच्या लेकरावरती प्रेम करते ती आई, पण जगतावर प्रेम करतात ती संत माऊली. म्हणून सकल जगताच्या उद्धारासाठी ज्यांनी अवतार घेतला, जगाच्या पाठीवरती अशी एकच माई जी सर्वांवरती प्रेम करते आणि जगाच्या उद्धाराचं ओझं ज्यांच्या खांद्यावरती आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीने प्रीती. झालेली सेवा श्रोती सज्जन माईबापाच्या साधू संताच्या चरणी समर्पित करून सर्वांच्या वतीनं कैलासवासी सौ अश्विनीताई संदीपरावजी लबडे यांच्या चरणार विंदी सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली म्हणून समर्पित करते. भगवान परमात्मा कैलासवासी सौ अश्विनीताई यांना उत्तम सद्गती प्राप्त करून देवत आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पती संदीप भाऊ, त्याचप्रमाणे त्यांचे दोन्ही लेकरं संचिता दिदी आणि विराज या दोघांनाही ते दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी प्राप्त करून देवत. त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे, त्यांचे सर्व घरातील पारिवारिक आप्तेष्ट मंडळी असतील, या सर्वांना दुःखातून सावरण्याची ताकद परमात्मा श्रीहरी प्राप्त करून देवत. अशीच पांडुरंग परमात्माच्या आणि श्री गुरु निवृत्तीनाथाच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम देण्याआधी सर्व उपस्थित गुणीजन, टाळकरी, वारकरी, परिसरातील सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रथी, महारथी, अतिरथी, अतिरेकी सोडून राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व माझे परिचित, अपरिचित, सुपरिचित, मातृपितृवर्ग, तरुण तरुणी, आबालांपासून वृद्धांपर्यंत, चित्रकार, पत्रकार, सर्व बांधव मंडळी, सर्व लबडे परिवार असेल ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला असे. बीड जिल्हा भूषण, गान कोकिळा, भजन सम्राट, हरिभक्तीपरायण आदरणीय अभिमानजी महाराज ढाकणे आबा त्यांच्या माध्यमातून संपर्क झाला. त्याचप्रमाणे निलेश भाऊ असतील. हरिकीर्तनासाठी सुंदर गायनाची साथ ज्यांनी केली गान कोकिळा रतन महाराज, पलीकडे विनेकरी महाराज असतील, मधले छोटे वारकरी हरिभक्तीपरायण समाधान महाराज, पलीकडचे गणेश महाराज, जमदाडे महाराज, माझ्याकडे पाहून प्रमाणे मृदंग वादक धीरज महाराज, सर्व वा सर्व वारकरी विद्यार्थी मंडळी असतील. या बाल वारकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सर्व श्रोती सज्जन माईबाप, आयोजक, नियोजक, संयोजक सर्व मंडळीचे पुनश्च एकदा धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वरा माऊली महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय
नाही उच्चारिला अधिकार मी आपला खरा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा खरा क्षमा